शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भातील बैठकीसाठी बच्चू कडू मुंबईला रवाना झालेत। राजकीय श्रेयवादाची किंवा फसवाफसवीची बैठक होणार नाही, तर शेतकऱ्यांना दिलासा देणारी बैठक होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। यावेळी आईच्या आठवणीने बच्चू कडूंना अश्रू अनावर झाले। दरम्यान त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। आपल्यासोबत बच्चू भाऊ आहे। बच्चू भाऊ आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहे, थोड्याच वेळात विमानतळावर पोहोचणार आहे। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी चालली आहे। संध्याकाळी बैठक आहे। बच्चू भाऊ काय सांगा? आम्हाला खूप अपेक्षा आहे, आम्ही सकारात्मक आहे। बैठक फसवाफसवीची होणार नाही, राजकीय होणार नाही, श्रेयवादाची बैठक होणार नाही। निश्चितच हे बैठक शेतकऱ्याला दिलासा, दिव्यांग बांधवाला, मेंढपाळांना, मच्छीमारांना दिलासा देणारी राहील। ओबीसी नेत्यांनी यावं असंही तुम्ही शब्द अपेक्षा आले पाहिजे, त्यांचे स्वागत आम्ही करू। आमच्या नेतृत्वात नाही, तुमच्या नेतृत्वात आम्ही यायला तयार आहोत। नेतृत्व कोणाचं आहे याच्यापेक्षा आम्ही कोणासाठी लढतो ते फार महत्त्वाचं आहे। आईंचं नाव घेतलं तुम्ही, म्हटलं डोळ्यात पाणी आलंय, आज आठवण येते? बोलू शकत आई असते तर तिला वेगळं आनंद झाला असता। शेतकऱ्यांसाठी काय ती शेतीत खूप राबली, खूप कष्ट केले आहे तिनं। 11 ते 5 मजुरासारखी मेहनत केली आहे। तीच हाताला बांधलेली तीच आई आठवते तुम्हाला आता हे सगळं? बिलकुल तसंच तेच समजा। हां हां, ठीक ठीक। नक्कीच बच्चूभाऊच्या डोळ्यात खरं तर पाणी आलेलं आपण पाहू शकतो। कशा पद्धतीनं जे आहे बच्चूभाऊची भावना होती ती व्यक्त झालेली आहे, समोर आलेली आहे आणि कुठेतरी डोळ्यात अश्रू आलाय, कारण की आज शेतकऱ्यांसाठी यश मिळतंय याचा आनंद सुद्धा आहे। आजचा लढा जो यशस्वी व्हावा अशी भावनाही बच्चूभाऊंनी बोलून दाखवली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।